बच्चू कडू यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आक्रोश मोर्चा काढला जातोय। आता अवघ्या काही वेळामध्ये हा मोर्चा सुरू होणार आहे। या मोर्चासाठी बच्चू कडू हे मोर्चाच्या दिशेने निघालेले आहेत। क्रांती चौकातून मोर्चाला सुरुवात होत आहे। स्वतः बच्चू कडू आपल्या बरोबर आहेत। बच्चू भाऊ, सरकारच्या विरोधामध्ये हा आक्रोश आहे तुमचा, जो तुम्ही व्यक्त करताय आज। हा सरकारच्या म्हणजे व्यवस्थेच्या विरोधातच आहे। एकंदरीत जी व्यवस्था या देशामध्ये निर्माण केली, शेतकऱ्याला शेतकऱ्यासाठी ठेवलं नाही, युवकांनी युवकांच्यासाठी त्यांच्या प्रश्नासाठी ठेवलं नाही, त्यांना त्यांच्या मुद्द्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न झालेला आहे। मजुरांना मजुराचे मुद्दे मांडू द्यायचे नाही, त्याला जातीचं डोक्यात टाकायचं, धर्म आणि जात एवढा मोठा तो विषय करून ठेवला का आम्ही आमची हक्काचीच लढाई विसरलो आहे देशामध्ये। आणि ही हक्काची लढाई आम्हाला मजबूत करायची आहे। प्रश्न राजकारणाचा नाही आहे, सत्तेचा नाही आहे। प्रश्न आहे का आम्ही आमच्या शेतीमालाला गेल्या 75 वर्षापासून भाव मागतोय, तो का भेटला नाही आम्हाला? मजुराला मजुरी का भेटत नाही? मला एक सांगा, एक आरक्षण एका घरी भेटलं तर एखादी नोकरी लागली तर एक घर सुखी होते, पण भाव आणि मजुराला मजुरी भेटली तर अख्खं गाव सुखी होतं। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1,00,000हून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आणि मुळात त्या मागणीपासून दूर नेण्याचा जो प्रयत्न होत आहे सत्ताधाऱ्यांचा किंवा पक्ष, जे विविध मोठे पक्ष आहे, तर त्याच्यावरच घालायचा आहे। आर्थिक विषमतेवर आम्हाला बोलायचं आहे का काही लोक तुपाशी काही लोक उपाशी का आहे, आणि मग बेमानीनं जगणारे लोक जास्त तुपाशी आहे आणि इमानदारीनं जगणारे लोक उपाशी का मरतात या देशामध्ये? त्यांना साधं राहायला घर का भेटलं नाही? त्याच्या मुलाला शिक्षण का दर्जेदार भेटत नाही? त्याच्या आरोग्याची व्यवस्था का चांगली होत नाही? हे प्रश्न मुळात आहे। आता तुम्ही हा मोर्चा काढताय, बऱ्याच जणांचं असं मत आहे की तुम्ही महायुतीमध्ये जे सरकार आहे, मागच्या काळात तुम्ही मंत्री होतात, नव्या सरकारमध्ये तुम्हाला मंत्रिपद मिळालेलं नाही, आणि आता हे सगळे मुद्दे घेऊन तुम्ही जेव्हा मोर्चा काढताय त्यावेळेला तुम्ही ह्या सरकारमध्ये समाधानी नाहीत। प्रश्न मी समाधानीचा नाही आहे या तुम्ही लक्षात घ्या का अजूनही आपली लाईन थोडी चुकते आहे। मी काय बोलतो आहे का व्यवस्थेवर बोलतो, निवड सरकारवर बोलतो आहे का? मी सरकारासोबत व्यवस्थेवरही बोलतो। 5 ते 6 लाख कोटीच्या बजेटमध्ये शेतकऱ्याच्या वाट्याला मोठ्या मुश्किलनं निवडणुकीच्या काळात ते 50,000 कोटीवर जातं, आणि निवडणूक नसली का 20,000 कोटीवर खर्च होतं, फक्त 20,000 कोटी। आणि तेच अधिकारी कर्मचारी आमदारांसाठी तिथं 3.5 लाख कोटी दरवर्षी खर्च होते। म्हणजे ही प्राध्यापकाला 2.5 लाख वर महिना चालला, एकट्या कलेक्टरवर 7 लाख खर्च होतं महिन्याचे, तिथल्या सचिवावर, आमदारावर। मग हे जे विषमतेचं बीज, आर्थिक विषमतेचं बीज जे काही अधिक खोलवर जात आहे, 1.25 लाखाचं घर आणि 2.5 लाखाचा पगार महिन्याला, एवढी विषमता असते कुठं? म्हणजे तुम्ही सांगा, हा रोड ज्यांनी बनवला असेल त्या रोड देखरेख करणाऱ्या इंजिनियरला 2,000 रुपये रोज भेटतं, मजुराला 300 रुपये रोज पडत नाही। अर्धा तर काय किमान ही जी दरी आहे याच्यावर बोलतोय आपण। जे अडचणीत असणाऱ्या लोकांसाठी काही योजना आहे का तुमच्याकडे? श्रमावर जगणाऱ्या लोकांसाठी काही योजना आहे का तुमच्याकडे? तर नाही उत्तर आहे। म्हणजे शेतकऱ्याला साप चावला किंवा अपघात झाला तर त्याला 2 लाख रुपये देतो, ते भेटते नाही भेटत, पण मजुराला साप चावला तर योजना नाही आहे। एका गावात शेतकऱ्याला साप चावला तर पैसे भेटणार, पण शेतात काम करणाऱ्या मजुराला साप चावून पैसे भेटत नाही। याचं नियोजनच नाही आहे। कुठं नीती आयोग आणि काय कुठं काय काम करतं समजत नाही। ही जी व्यवस्था आहे या व्यवस्थेवर घालायचं आहे। आजच्या मोर्चामध्ये तुमच्या प्रमुख मागण्या काय काय असणार आहेत? आम्ही जे एकतर शेतकऱ्यांचं कर्जमाफी करावी, माफी म्हणणार नाही कारण ते लुटीतून आलेली गोष्ट आहे, आणि माफ केल्यानंतर 2 वर्ष मुद्दल आणि व्याजामध्ये माफी द्यायला पाहिजे 50%। पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHSमध्ये घेतले पाहिजे। फळबाग योजना जी आहे त्याला 3+3 असं MRHSमधून रोजगारची व्यवस्था केली पाहिजे, आणि दिव्यांगांना 6,000 रुपये महिना, त्यांची घरकुल योजना, त्यांच्यासाठी विद्यापीठ, स्वतंत्र विद्यापीठ, त्यांचं एज्युकेशन आणि रोजगारावर एक धोरण ठरलं पाहिजे। युवकांसाठी धोरण ठरवलं, पण किमान वार्षिक 5,000 कोटी खर्च युवकांच्या दिशा बदलण्यासाठी करणं गरजेचं आहे। आणि जे काही आमचे मजूर आहे, मजुरासाठी एक स्वातंत्र्य मंडळ, प्रकल्पग्रस्तांसाठी ज्यांची जमीन गेली त्यांच्यासाठी कुठेतरी एक महामंडळ, तुम्ही जातीनिहाय मंडळ निर्माण केले,
पण व्याधीनुसार त्यांच्या या वेदनेनुसार मंडळं तयार झाली पाहिजे. प्रकल्पक रस्त्यांची जमिनी गेल्या पण ते सगळे रस्त्यावर आले, त्याच्यासाठी काही व्यवस्था नाही आहे. आणि मग या सगळ्यासोबत स्वातंत्र्य सैनिक, शहीद परिवार, गड किल्ले आणि शहीद स्मारक याचं एक धोरण जे प्रेरणा देतं देशाला. आणि कंत्राटी कामगार, कंपनीत काम करणारे कामगारांना कधी पण काढून टाकतं मालक, काही सूचना देत नाही. याच्यासाठी एक वेगळा कायदा असला पाहिजे. कंत्राटी कामगारांची जी काही पिळवणूक होत आहे, एजन्सीला पैसे जास्त भेटतं पर हेड मागं कामगारामागं, आणि कामगाराला 8,000 भेटतं. सरकार त्याच एजन्सीला त्या कामगाराच्या मागं 18,000 रुपये महिना देतं आणि हे 10,000 8,000 देत असन तर कमावतं कोण जास्त? हे जे करप्शन वाढत चाललं आहे यामधलं, हे काम करणाऱ्याच्या हाती पैसे जास्त येतं आणि दलालीच्या जवळ पैसे जास्त जातं. तर ही जी विषमता आहे याच्यावर आमच्या खऱ्या मागण्या आहे. तर दुसरा मुद्दा आहे की या सगळ्या जर मागण्या तुमच्या मान्य झाल्या नाहीत, आजचा मोर्चा तुमचा निघणार आहे, तर अशी माहिती समोर आली की तुम्ही पुढचा मोर्चा मुंबईत काढणार आहात? शक्यता आहे. आम्ही आता ते ठरवणार आहोत का आज सगळे जिल्हा प्रमुख सगळे येणार आणि त्याची घोषणा आपण 4-5 वाजता करू का समोरची रणनीती कशी करायची आणि सरकारले निवडणुकीच्या पूर्वी कसं घेरायचं याचा प्रयत्न करू. या सरकारला निवडणुकीच्या पूर्वी तुम्ही घेरताय, मात्र तुम्ही महायुतीचे घटक पक्ष आहात, तर मग या निवडणुका तुम्ही महायुतीसोबत लढणार आहात का? माझं म्हणणं, त्यांनी जर आमच्या आंदोलन मागण्या पूर्ण केल्या तर आम्ही त्यांच्यासोबत बसू, सोबत राहू. मी माझाही मतदारसंघ युतीला देऊन देऊ, मी स्वतः लढणार नाही. त्यांनी कोणताही उमेदवार द्यावा, आम्ही त्याचं काम करू. मुद्दाच संपले तर मग आमच्या लढण्याची गरज काय? आखरी पदापेक्षा मुद्द्यासाठी लढावं हे छत्रपतीनं शिकवलं. आणि या सगळ्या जर मागण्या पूर्ण झाल्या तर लढायची गरज राहणार नाही. म्हणजे तुम्ही सोबत राहणार का नाही हे स्पष्ट होत नाही. नाही, आमचे मुद्दे स्पष्ट मुद्दे पूर्ण जर नाही झाले तुमचे, मागणी कसं आहे, जर तरवर बोलल्यापेक्षा माझं असं मत आहे का आम्ही कशासाठी इथं आलो आहे? मागणीसाठी. आमच्या सामान्य गोरगरीब जनतेच्या मागण्या घेऊन आम्ही इथं आलो आहे. सरकारनं त्या मान्य केलं तर आम्ही त्यांचे, नाही मान्य केलं तर त्यांच्या विरोधात. म्हणजे बच्चू कडू येणाऱ्या निवडणुकीमध्ये सरकारच्या विरोधात उभे राहणार. मागण्या केल्या तर त्याच्या बाजूने उभं राहू, नाही केल्या तर विरोधात राहू. तर हे होते बच्चू कडू यांनी अगदी अत्यंत स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आमच्या जर मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही सरकारच्या विरोधात निवडणुकीला उभे राहू. कॅमेरामन अमित अडेसोबत दत्ता कानोटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.